आंदोलन जेव्हा आम्ही पुकारलं तेव्हा लोक म्हणले ह्यांना काहीतरी पाहिजे, तुमच्याही कानावाला असेल. पहिले 8 दिवस म्हणले मुख्यमंत्र्याचीच पिल्लाय ती, दोघं यांना मुख्यमंत्र्यांनी पाठवलंय. परत 15 दिवसांनी म्हणले पवार साहेबांनी ह्यांना फंडिंग केलंय, हे पवार साहेबाच्या पैशावर हेलिकॉप्टर घेऊन फिरतात. अख्खा कालवा महाराष्ट्रात मिळ नाही ना. एकतर कोण करत नाही, केलं का त्याच्या मागे लागते भूतासारखं. त्याचा शोध घेते, ती कुठनं आली, काय आली, कपडे कुठनं घातली, यार का एवढं काय बेकार आहे का कोण काय. पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. या राज्यामध्ये एक विधान परिषदेवरती धनगरांचं आंदोलन मोडीत काढायचं, एक राज्यसभा दिली तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या 2 कोटी धनगरांचं आंदोलन मोडीत काढायचं. एखादं बिन खात्याचं मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं तर धनगरांना दुसरं काय द्यायची गरज पडत नाही, हे या राज्यातल्या राज्यकर्त्यांनी ओळखलं. मग ते राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, आताचं भाजप असेल, 2 कोटी लोकांचं नेतृत्व एका आमदारानं करायचं, ही जी प्रथा या महाराष्ट्रामध्ये आहे. जेव्हा आम्ही आंदोलन उभा केलं तेव्हा आम्हाला तुम्हाला एवढाच सांगायचं आहे, अरे आम्हाला पण स्वार्थ आहे, आम्ही काय संतांची औलाद नाही, आम्हालाही स्वार्थ आहे. पण गोपीचंद पडळकर आणि उत्तमरावला एक आमदारकी नको आहे, आम्हाला 35 धनगरांचे आमदार पाहिजेत, हे आमचा स्वार्थ आहे. बरोबर ना. आमदार खासदार तर व्हायचंच आहे ना आम्हाला. आम्ही जन्माला कशासाठी आलोय, आमदार खासदार मंत्री व्हायला जन्माला आलोय. तुम्हाला काही दिवसामध्ये दिसल. पण धनगर समाजाची ढाल करून दलाली करून आम्हाला आमदार व्हायचं नाही, दलाली करून आम्हाला खासदार व्हायचं नाही. या महाराष्ट्रातल्या सत्तेतला निम्मा वाटा आम्हाला पाहिजे. धनगराचा गृहमंत्री झाला पाहिजे, महसूल मंत्री झाला पाहिजे, बांधकाम मंत्री झाला पाहिजे, कृषी मंत्री झाला पाहिजे. कुठली तरी न घेणारी खाती आमच्या वाट्याला चालणार नाही इथून पुढच्या काळामध्ये. म्हणून राज्यभर आमचा दौरा आहे. सर्टिफिकेट तर मिळणार आहे, सर्टिफिकेट नाही दिलं तर सरकारच राहणार नाही मित्रांनो राज्यात आणि केंद्रात. तुम्ही पाडू शकता ना इथला आमदार. असे 91 आमदारांची यादी काढली आम्ही. कुणा कुणाला पाडायचं आहे भाजपवाल्यांचं. निवडून आलेले भाजपचे सपोर्ट भाजपला देणारे अशी 91ची यादी काढल्यावर सरकार येतं का. 20 खासदार जर या महाराष्ट्रातले पाडले तर केंद्रात सरकार येतं का. सगळ्यांची यादी काढली. 1000पासून 15,000 पर्यंत कोण कोण आलेत. 500 कोण आलाय, 1200 कोण आलाय, 1,500 कोण आलाय. तिथं समाज किती आहे. दुसरीकडे 50,000 निवडून आलाय, तिकडे आम्ही सभा घेत नाही, जात नाही, तेवढा वेळ नाही वाया घालवायला. जिथं तुमचा उपद्रव्य मूल्य होऊ शकतो तिथंच कार्यक्रम लावलेत. आणि तुम्ही आज संध्याकाळी इथल्या व्यवस्थेला सांगा, खासदारांना आणि आमदारांना, जर तुम्ही एसटीच्या सर्टिफिकेट विषय वही देश पे राज करेगा.